काय गुरुनाथ, डिपॉझिट जप्त झालेले उमेदवारासारखा चेहरा का पडला तुझा? तू इथे राधिकाला त्रास द्यायला आलास ना? आता आम्ही आलो आहोत. आम्ही बघतोय ना तू कसा त्रास देतो राधिकाला. आई हे कोण आहेत? मला भीती वाटते, यांना जायला सांग ना. आई हे कोण आहे? ते कानाखाली पडेल ना तर कळेल तुला मी कोण आणि तू कोण ते. ऐका ना, माझं काही मनस्थिती चांगली नाहीये ना. अहो तुम्हाला तू लाख बोलशील पण याला आई आठवत असताना बाप आठवत नाही, हा कुठला आजार हे कळायला हवं ना मला. आई तू यांना सांग ना इथून जायला. मला भीती वाटते यांची. हे कोण आहेत? यांना सांग ना जायला. नाही जाणारच आहे रे मी, पण तुला सोबत घेऊन जाणार. चाल. हे बघ गुरुनाथ, तुला लास्ट वॉर्निंग देतोय. सकाळपर्यंत घरातून बाहेर नाही पडलास गाठ माझ्याशी आहे. बाबा जरा थांबा. तुम्ही आत्ताच आलाय, नंतर बोलूया आपण. चला बाबा. Come on, fast. 12. Yes. 13. श्रेयस, एवढा दमलास? 13. Yes. 14. 15. Come on, Shreyas. Come on. हा, सगळं काही माझ्या लक्षात येत आहे. लग्नासाठी जी अट मायाने मला टाकली होती तीच आता श्रेयसला टाकलेली दिसते. माया तू पण ना यार, काय तुला चॉईस आहे की नाही? माझ्या मागे लागली होतीस तोपर्यंत ठीक आहे, पण मी नाही तर माझ्यासाठी हा श्रेयस ऑप्शन कसा काय होऊ शकतो ना? अरे तू एका कंपनीची सीईओ आहेस आणि तो जाऊ दे. मला आता तसंही तुझ्याबद्दल काही वाटतच नसेल तर सहानुभूती तरी कशाला वाटायला हवी ना. अच्छा दमला नाहीयेस दिसतंय. फास्ट. आता मला फक्त राधिका परत हवी आहे आणि त्यासाठी मला इथेच राहावं लागणार आहे. राहिला प्रश्न बाबांनी मला धमकावण्याचा, त्यांना काय घाबरायचं. आता अशी काहीतरी आयडिया करतो ना की त्यांनाही माझा त्रास नसेल आणि मलाही त्यांचा त्रास नसेल. गेट अप फास्ट श्रेयस. आणि गाली तर जाऊ देत मग. गेट अप. चला येतो हा मी. नाही माफ करा, जर काय कुणाला माझ्याकडून त्रास झाला असेल ना तर माफ करा. मला माफी मागतो सगळ्यांची जाहीरपणे. पण आता मी चाललोय. अच्छा बाय बाय, काळजी घ्या. अच्छा चला येतो मी. बाय. हा खरंच नाही आला. त्यांच्या बाबांनी धमकी दिली ना, जाणारच ते. बाबांपुढे काही चालत नाही त्यांचं. जाऊ दे एकदाच. अरे हाय काय नाही, मी बाय करायला आलो. तुम्ही एकदम दिसलात ना, मी बाय करायला आलो. मग जाताय ना? ठीक आहे मग. मुली काय चाललंय? सोड मला. गुरु सर. हे मी तिला समजवण्याचा प्रयत्न करतोय. हे बघ बाळा, मला कळतंय अथर्व बद्दलच्या तुझ्या भावना काय आहेत ना, मला कळतायत. पण कसं आहे, हात लावायचा नाही. ओके मी एवढंच सांगतोय की पण मी काही करू शकत नाही ग या बाबतीत, कारण त्याची आईच सगळे निर्णय त्याच्यासाठी घेते ना. अरे अधिक माझी बायको. त्यामुळे तू काय कर, तू तिच्याशी एकदा बोल. हा म्हणजे मला कळतंय पण तू एकदा तिच्याशी बोल. ओके मी बघते काय करायचं. हा ओके. काही काळजी करू नकोस. ओके पण मला जावं लागतंय आता.
निघताय ना? चालू दे मस्त एकदम जोश. बाय बाय बाय. पुशअपच्या ऐवजी मी यांना मारलं तर चालेल का? गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग. अरे 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 सर गुड मॉर्निंग. मी तुमच्यासाठी गरमागरम चहा आणण्यात तुम्ही काय शोधाशोध करताय? थांब रे जरा. सर खूप टेन्शन मध्ये दिसताय. मला सांगा ना, मी तुमची मदत करतो. अरे आनंद, तो गुरुनाथ गेला याच्यावर विश्वासच बसत नाहीये, म्हणून त्याची बॅग शोधतोय मी. सापडली का? नाही ना. आकाशी सापडणार. बॅग नाहीये इथे. गुरु गेला कन्फर्म. बाबांनी असं झापलाय ना त्याला, तो अजूनही बाकी कोणाला नाही. बाबांना खूप घाबरतो. अरे वा, म्हणजे ही बॅग इथनं गेली म्हणायची. हो बॅग गेली ना. गुरु पण गेला, बॅग पण गेली. बॅग नाही रे बाबा, बॅग. बॅग गेली बॅग गेली म्हणजे? बॅग म्हणजे कटकट. अच्छा कटकट गेली. हा बरोबर आहे, खरं गेली आहे. हा. म्हणजे आता सगळं की आपल्या मनासारखं घडायला लागलं असं म्हणायला हरकत नाही. किंवा आज रेडिओवरती राधिका वहिनींची मुलाखत आहे. ती मुलाखत ऐकल्यानंतर जनतेचा पाठिंबाही मिळेल आपल्याला. आणि आता आपली पुढची कामं पण अगदी सोपी होणार आहे. ती बरोबर बोललास. बघा आता हा चहा ना थंड होतो. हे घ्या तुम्ही आणि मग पटकन खाली या नाश्ता करायला. ओके, थँक्यू व्हेरी मच आनंद. तू निघ पुढे, मी आलो. चहा घेऊन येतो. निघ निघ निघ. अरे काय चाललंय गुरु हे? त्यांनी जा म्हणतास तू निघाला असेल, काय अर्थ आहे ना? सगळे इथेच असताना तू एकटा कुठे जाणार आहेस? नाही नाही, ते काही नाही. तुला इथेच थांबायचंय, पण आता कुठे थांबणार? हा, मायाच्या रूम मध्ये. करेक्ट. तिला नक्कीच असं वाटतंय की मी इथून गेलोय. बेस्ट. हा मस्त प्लॅन आहे. फक्त कुणाच्या नजरेस पडणार नाही याची फक्त मला काळजी घ्यावी लागेल. नाही आनंद भाऊजी, मी बघते. अहो वहिनी. तुम्ही कशासाठी करताय? अरे, असं आनंद करू भाऊजी, नका. हो मला माहितीये तुम्हाला खूप भूक लागलेली आहे, मला माहितीये. पण ठीक आहे ना, मी करते म्हणून तुम्ही चालला होतात का? ओ नाही नाही, अजिबात असं नाहीये. आता जेनीला बाळ होणार, मग ते त्याच्यात बिझी होणार. मग मला पण असं मदत म्हणून स्वयंपाक जमलं पाहिजे ना, म्हणून. नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आत्ता नको. आत्ता मी करते नाश्ता. तुम्ही फक्त सगळ्यांना बोलवून आणा. 10 मिनिटात नाश्ता तयार. नाही मी करते. ते बरं झालं तुम्ही नागपूरहून आलात. चल बरं, आता मला निघावं लागते. काय ना पोट्टा आपला अथर्व वाट पाहत असेल ना. एवढी अथर्वची काळजी करायची काही गरज नाही. नाना नानी आहेत ना, त्यांच्याकडे जायतो. अगं आपल्यापेक्षा जास्त काळजी आता नाना नानी नाही अथर्वची. हाव ना, पण त्याईनं जमणार आहे का या वयामध्ये धावपळ करायला? ते जमतं ते जाऊ दे. मला एक सांग, तू इथून केव्हा जाणार आहेस? आताच बस निघते ना. नाश्ता केल्यावर निघणार आहे. राधिका मला सोडते का नाश्ता केल्याशिवाय? तू जाण्याआधी मला एक महत्वाचं काम करायचं आहे. म्हणजे खात्रीच करून घ्यायची. आता कायची खात्री? नाही, तो बळतड खरंच गेला की कुठे लपून बसलाय ते बघायचं आहे मला. बाई, तुम्हाला तर काही खात्री गित्री करून घ्यायची असेल ना, ती पटपट करून घ्या. मी जाते किचन मध्ये, राधिकाला थोडी मदत करते जाता जाता. नाही अरे हो सरिता, किचन मध्ये जातेस ना, तर जरा एक कप चहा कर ना. तुम्ही काउंटर मला आता चहा करायला सांगत आहात. जेव्हा कधी मी किचन मध्ये जाते त्यावेळेला तुमच्यासाठी सगळ्यात पहिले मी चहा ठेवते का नाही? आता तुम्ही जर मला सारखं चहा करून म्हटलं ना, तर मी देणार नाही. बरं नाही तर काका चहा देणार, पण आरडाओरड सुरू. सवय इतकी वर्ष झाली.
हे बघा वहिनी, हा बरोबर आहे ना? नको ना आनंद भाऊजी. म्हणजे नाही तुम्ही नका करू. का? नाही नको, मला मदत नकोय आता, मी करते ते सगळं. नाही नाही, मला मदत करता करता मलाही शिकायला मिळेल ना म्हणून. आनंद भाऊजी ना तुम्ही ना काम वाढवून ठेवताय माझं. अरे तुम्ही असं करा, हे बघ हा चहा आहे ना, हा? हा आई बाबांना जाऊन देऊया. आई बाबांना चहा देऊ? हो ठीक आहे, द्या. हा हे घ्या. पटकन देतो. हा पटकन देऊन या ना. हा. या. काय झालं? ही तुमची स्ट्रॅटेजी नाही ना? मला मुद्दाम पाठवताय का तुम्ही आई बाबांकडे म्हणून मी किचन मध्ये नाही राहणार? हो नाही तसं काही नाहीये. शुअर ना? हो माझी बाकी काही नाही, एकलव्याची भावना आहे. म्हणजे हो हो तुम्ही परत या, मी तुम्हाला शिकवते. नक्की ना? नक्की नक्की. एकदम एकलव्याची भावना आहे माझी. अहो, या लवकर हो. तुम्ही. हा बोल सौमित्र. हाय राधा. काही नाही अगं, आज माझी मीटिंग आहे, त्यासाठी मला तुझे काही फोटोज, काही व्हिडिओज आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गावातल्या तुझ्या फॅक्टरी बद्दलचे काही डिटेल्स असतील तर मला पाठव. माझे फोटो आणि फॅक्टरीचे डिटेल्स म्हणजे? अगं म्हणजे फॅक्टरीसाठी किती भांडवल लागणार आहे, किंवा तू जो मला प्लॅन दाखवला होतास बघ, तो प्लॅन मला पाठवून दे. किंवा तू कसं एकही झाड न तोडता फॅक्टरीचं सगळं कन्स्ट्रक्शन करणार आहेस त्याच्याबद्दलची पण माहिती हवी आहे. आणि बायकांना उपलब्ध होणारा रोजगार हे पण सगळं मला डिटेल्स पाठवून दे. ओके? अरे हो, पण हे सगळं कशासाठी हवंय तुला? अगं राधा, मी एक प्रेझेंटेशन बनवतोय आणि पुढे जाऊन याच प्रेझेंटेशनचा आपल्याला मार्केटिंगसाठी पण फायदा होईल ना, म्हणून मी तुला सगळं विचारते. ओके? पाठव. अरे बापरे, एवढा अभ्यास? अगं राधा, हे सगळं करायला पाहिजे. आणि बघ आता पुढे जाऊन काय काय होणार आहे ते. बरं मला सांग, कधीपर्यंत पाठवशील डिटेल्स? हो पाठवते लवकर. मायानी आणि श्रेयसनी सगळं व्यवस्थित मेंटेन करून ठेवलंय. बेस्ट. आणि मायाने केल्या म्हटल्यावर काही प्रश्नच नाही. त्यांना सांग मला लवकर पाठवायला. ओके? ठीक आहे, सांगते. लगेच मेल करायला सांगते. बरं चल, आता मी प्रेझेंटेशन बनवण्याच्या गडबडीत आहे, मी नंतर करतो फोन. हो, आज तू पण कामाच्या गडबडीत आहेस का? नाही, मी तर कामाच्या गडबडीत असतेच, नाश्ता करते, त्यामुळे मलाही खूप वेळ नाहीये. ठीक आहे, चल बाय. ओके बाय. गुरुनाथ सुभेदार, जरा आवरा भावनांना तुमच्या. तुमच्यासाठी माया नाही, राधिका महत्वाची आहे. माया, ये श्रेयस. मी तुला सांगायला आलो होतो की मी नेहमीप्रमाणे तुला जे नाश्ता आणून देतो तर ते आज शक्य नाहीये. का रे, तू नाश्ता घेऊन येण्याची इतकी सवय झालीये मला, आणि आज का नाही घेऊन आलास तू? अगं राधिका वहिनींचे आई बाबा आलेत ना, तर असं ठरलंय की आपण एकत्र त्यांच्याबरोबर नाश्ता करायचा. कोली ना, येईन ना मी. तू हो पुढे, मी आले. ओके. ऐक ना, बोल. म्हणजे नेहमीप्रमाणे छान दिसतेस. ओके, वेल थँक्यू. आणि तुझी प्रगती आहे म्हणायचं. एवढ्या बिनधास्तपणे कॉम्प्लिमेंट दिलीस तू मला. ये श्रेयस, नाईस परफ्यूम बाय द वे. नाही, मी कुठलाही परफ्यूम लावलेला नाहीये. इज इट? आय जस्ट थॉट. ओके, नो इश्यूज. या, ये. हो हो हो. हा तर गुरुने मारलेल्या परफ्यूमचा फ्रेग्रन्स आहे. हा फ्रेग्रन्स माझ्या रूम मध्ये कसा काय?
सुभेदार साहेब, आमच्या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला थँक्स. कशाबद्दल? सांगतो. तुम्ही इथे आलात, गुरुनाथला दम दिलात, म्हणून गुरुनाथ इथून निघून गेला. आम्ही जर त्याला काही सांगितलं असतं तर त्यांनी आमचं ऐकलंच नसतं. म्हणून तुम्हाला थँक्स. तू कुठे जाणार आहे? काही सांगितलं का कोणाला? तुला काय करायचंय? कुठे जायचं? तो गेला असेल कुठे. तसं नाही नो, ते मनस्थिती बरी नाहीये ना म्हणून म्हणत आहे, बाकी काही नाही. का आधी तरी त्याची मनस्थिती कुठे बरी होती? तुझ्यावरच गेलाय तो. विचारानं तो गुरुनाथ कुठे जातो सांगून गेला का कुणाला? सांगायला नाही, तसं त्यांनी सांगितलं नाही. पण मगाशी मी आणि माया गार्डन मध्ये होतो तेव्हा आम्हाला भेटले आणि बाय करून गेले आम्हाला. जाऊ दे ना, तुम्ही कशाला काळजी करताय? त्यांना जे करायचं ते करतात आणि जिथे जायचं तिथे जातात. बरोबर बोलतेस तू. गुरु फायनली तिथेच जाऊन पोहोचलाय जिथे त्याला जायचं होतं. म्हणजे तुला काय म्हणायचंय माया? गुरु कुठेच गेला नाहीये, तो इथेच आहे या बंगल्यात. म्हणजे काय? हो हो हो, बंगल्यातच आहे. अगं माया, आपल्याला बाय करून गेले ना ते मगाशी. ते नाटक होतं त्याचं. तो गेलाय या गोष्टीवर आपला विश्वास बसावा म्हणून केलं होतं त्याने हे नाटक. त्याने वेडेपणाचं नाटक करत मला जेव्हा मिठी मारली ना, तेव्हा मला त्याच्या परफ्यूमचा फ्रेग्रन्स आला होता. आणि तोच फ्रेग्रन्स मला आता माझ्या आजूबाजूला जाणवत होता. आणि तेव्हा मला कळलं की गुरु इथेच कुठेतरी आहे. अच्छा, म्हणून तू मला विचारत होतीस की परफ्यूम बद्दल विचारत होतीस? हो हो श्रेयस. आणि जेव्हा तू नाही म्हणालास तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा गुरुच आहे. मी रेडी होतो ते आरशात बघून माझ्या रूम मध्ये, तेव्हा मी गुरुच्या नकळत त्याला बघितलं. आणि म्हणजे त्याचा हाच प्लॅन होता की मला बाय करायचा आणि माझ्याच रूम मध्ये लपायचं. अच्छा, म्हणजे गुरुनाथ आता तुझ्या रूम मध्ये? हो. चल राधिका, त्याला दाखवतो बाप काय असतो ते. चल तू ये. बाबा, काय वेळ आली आहे यार. जिच्या बरोबर लग्न करून एकाच घरात राहणार होतो, आज तिच्याच रूम मध्ये असं लपून छपून राहावं लागतंय. नाही पण असं लपून किती दिवस राहणार ना. लवकरात लवकर काहीतरी कारण शोधून काढावंच लागेल. बाबा शांत शांत. तू बघ, मी बरोबर करतो. राधिका, अगं ही बेडरूम फार मोठी आहे. त्या मनानं आमची बेडरूम ना जरा लहान पडते. असं करता येईल का बघ ना. म्हणजे मायाला आमच्या बेडरूम मध्ये शिफ्ट कर आणि आम्हाला इथे शिफ्ट कर. हा चालेल का? ठीक आहे बाबा. चालेल ना? हो. एकदा रूम बघून घेऊ का मी? हो. तो इकडे खिडकी वगैरे छान आहे ना हवेशीर. धप्पा धप्पा तुम्हाला धरलं मी. बरोबर. ये आता तुझं बंद कर तुझं नाटक. खूप झालं. लाज वाटत नाही तुला? तुला बाहेर जायला बोललो होतो ना, तू इथे लपून बसलास. राधिका बघ ना यार, चिटिंग आहे. चिटिंग करते. तू सांग ना त्यांना राज्य घ्यायला. खेळतोय ना आपण. एक कानाखाली काढील ना तर राज्य मिळेल तुला. बाबा बाबा एक मिनिट. बाबा काय सांगतात ते कळतंय ना तुम्हाला? पण निघताय नाही ना? निघा. असं नाही, मी माझं राज्य घेतलं, आता तुम्ही राज्य घ्यायला. देतो तुला राज्य देतो. चल. बांडगुळ्या नौटंकी करतो. बाबा राधिका सांग ना.